ते दुसऱ्याच्या वाड्यात राहिले बाळानो. आज आपल्यावर तशी वेळ आली तर आपण नाराज होणार का नाही? आपण म्हणणार का नाही आमच्या आयुष्यात काय अर्थ नाही? पण जिजाऊनी आणि बाल शिवाजीने तो विचार केला नाही आणि त्यांनी इतर लोकांना सांगितलं की तुम्ही या, आपण सगळेजण हे स्वराज्य उभा करूया. पण सगळेजण ह्या मोगलशाहीला, आदिलशाहीला घाबरले होते, कोणी यायला तयार होत नव्हता. म्हणून मग आई जिजाऊंनी सांगितलं की तुमचं रक्षण मी करेन. आणि मग शिवाजी महाराजांना जे काही घोड्यावर बसायचं आहे, भालाफेक आहे, तलवारबाजी आहे, हे आहे आणि आपल्याला सुद्धा तसं यश मिळवायचं आहे बाळांनो. हे आज शिकायचं. ज्ञानाच्या हा विश्वास आई जिजाऊंनी पोरांच्या मध्ये दिला. महाराजांना निवांत बसता येत होतं का नाही? तेव्हा सगळ्या कवड्या बिवड्या खेळ होत्या, महाभारतात होत्या. मग त्यावेळेला असणार का नाही बाळांनो? पण त्या खेळत बसल्या का? त्यांनी ईर्ष्या करत बसले का?